SPM महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्रमदान करताना शिबिरार्थी हे आपल्याला इथे दिसत आहेत। इथे एक शोषखड्डा आपण खोदतो आहे। चांगल्या पद्धतीने हे आपले शिबिरार्थी इथं शोषखड्डा खोदताना आम्हाला दिसत आहे। या गावाचे माजी सरपंच भारत जोगदंडे सोबतच या संस्थांचे सचिव अमोलभाऊ परियार यांच्या देखरेखीखाली या शोषखड्ड्याचं खोदकाम इथं विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या अंतर्गत होऊ घातलेलं आहे। पद्धतीने हे शोषखड्डे आपण आपले शिबिरार्थी खोदताना इथं दिसत आहेत। गेल्या 15 तारखेपासून हा श्रमसंस्कार शिबिराचं इथं आयोजन चालू आहे। अशा पद्धतीने हे शोषखड्डे तुम्हाला इथं दिसत आहेत। हे आमचं फलित आहे की हे शोषखड्डे आमच्या शिबिरार्थ्यांनी खोदलेले आहेत। हे आमचा शोषखड्डा आणि हे आमचे या मंदिराचे सचिव अमोलभाऊ परियार आणि भारतभाऊ जोगदंडे। अमोलभाऊ, आम्हाला 2 मिनिट प्रतिक्रिया द्या की हे जे शिबिरार्थी आहेत आणि हे जे श्रमसंस्कार करत आहेत, तुम्हाला काय वाटते यांच्याबद्दल किंवा काय केलं जावं किंवा कसं वाटलं हे शिबिर तुम्हाला एकंदरीत? राष्ट्रीय सेवा योजना शिबिर जे आपला 15 तारखेपासून गुजरी येथे चालू आहे। आज 21 तारीख आहे, उद्या त्याचा समारोप आहे आणि जे काही हे विद्यार्थी करत आहे ही काळाची गरज आहे। हे मुलांना ही शिकवण ही जे कॉलेज देत आहे ही सर्वोत्तम आहे। मी संस्थांतर्फे त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। त्यानंतर आपल्या या गावाचे माजी सरपंच भारतभाऊ जोगदंड हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी त्यांना सुद्धा विनंती करतो की 2 मिनिट आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा द्याव्या। भारतभाऊ, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हे शिबिर ते चालू आहे। त्याच्यामध्ये श्रमदान असेल, वेगवेगळे उपक्रम असेल, हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रोज वेगवेगळे उपक्रम चालू आहेत। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगलं शिकायला मिळत असतं। ते सूत्रसंचालन असेल, टेस्ट डेटिंग असेल, वेगवेगळे उपक्रम इथं आपले सुप्तगुणांचा वाव इथं मुलं देत असतात आणि हे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। अशाच येणं वेगवेगळे शिबिरामध्ये लाभ घेऊन सहभाग घेऊन असे उपक्रम पुढे करत राहावं असे मी यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। इथं पाहिलं आपण की आपल्या संस्थांचे सचिव अमोलभाऊ आणि माजी सरपंच भारतभाऊ यांनी सुद्धा या शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असंच यांनी काम